बघा, खूपच मोठी दुःखद घटना घडलेली आहे, कारण भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान अपघात हा मानला जातो। काल अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले। आता या विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे। तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी सुद्धा होते। या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदन यांच्याकडे होती अशी माहिती मिळालेली आहे। आता यामध्ये जे प्रवासी होते त्यामध्ये भारतीय 169 हे भारतीय होते, त्यानंतर ब्रिटिश व्यक्ती 53 होते, पोर्तुगीजचे 7 आणि कॅनेडियन 1 विद्यार्थी होता। आता पोलिसांनी काय माहिती दिली तर अहमदाबाद झोन 4 मध्ये कानन देसाई यांनी या परिसरात विमान अपघात झाल्याची पीटीआयशी केलेल्या संवादात स्पष्ट केलेले आहे। हे विमान एअर इंडियाचे फ्लाइट ए आहे AI-17-1 बघा, त्याचा नंबर काय आहे, फ्लाइट AI-17-1 होते। उड्डाणावेळेस हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। हे विमान लंडनला गॅटविक येथे जात होते। बघा, यांनी अहमदाबादहून उड्डाण घेतले होते आणि उड्डाण घेतल्यानंतर अगदी 40 ते 45 सेकंदात म्हणजे 1 मिनिटाच्या आत हे विमान काय झालेले तर क्रॅश झालेले आहे। मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे। अहमदाबादमधील दुर्घटनेत आम्हाला सर्वांना आम्ही स्तब्ध झालो असं त्यांनी व्यक्त केलेले, हे शब्दात व्यक्त करता येणार नाही असं ते म्हणत आहेत। या दुःखद क्षणी माझ्या भावना पीडितांसोबत आहेत। मदत कार्यात असलेल्या संबंधित मंत्र्यांशी आणि प्रशासनाशी मी संपर्कात आहे असं नरेंद्र मोदी येथे म्हणाले। अग्निशामक अधिकारी जयेश खाडिया म्हणाले की विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे नागरी उड्डाण महासंचालय यांचे निवेदन प्रसिद्ध केलेले आहे। कॅप्टन सुमित सबरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता, तसेच सहवैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता। त्यामुळे जे काही पायलट होते ते नवीन होते असंही म्हणता येणार नाही, ते पण खूप अनुभवी होते। आता मात्र नेमकं हे कशामुळे झालं, काय झालं हे आता लवकरच जो विमानाचा ब्लॅक बॉक्स असतो त्या ब्लॅक बॉक्सहून आपल्याला हे समोर येईल की नेमकं कशामुळे। कारण वेदर पण खूप चांगलं होतं, कारण दुपारची वेळ होती, 1:38 हे या विमानाने उड्डाण घेतलं होतं। त्यावेळेस एकदम हवामान सुद्धा क्लिअर होतं, वाऱ्याचा वेगही जास्त नव्हता। मात्र नेमका काय प्रॉब्लेम झाला असावा आणि कशामुळे हे विमान कोसळलेले असावे हे लवकरच समोर येईल। यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे सुद्धा या विमान दुर्घटनेत त्यांचं निधन झालेलं आहे। तसंच हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं ते एक मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी मेसवर जेवायला गेले असता, दुपारच्या वेळेस ते जेवायला गेले असता त्या मेसवर हॉस्टेलच्या आणि त्या मेडिकल कॉलेजचं जी मेस होती त्या मेसवर आणि हॉस्टेलवर विमान कोसळलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा इथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर अशा प्रकारे ही भयंकर अशी घटना घडलेली आहे। आता नेमकं कशामुळे झालं, काय झालं हे लवकरच आपल्याला समोर येईल। जो की विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो त्या ब्लॅक बॉक्सहून आपल्याला ती लवकरच माहिती समजेल। धन्यवाद।